बोलबाला या वर्षामध्ये राहिलेला आहे तो संघ आपण पाहत आहोत दादू स्पोर्ट्स सेतूचा पाडा। या दोन संघादरम्यानची एक मोठी फाईट 4 षटकांचा सामना आहे। 15 मिनिटं 3 षटकामध्ये कंप्लीट करावे लागतील मित्रांनो, लक्षात घ्या, कारण वेळेच्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्टली वॉर्निंग सातत्याने आयोजकांकडून येत आहे। खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघासाठी देऊयात। नॉकआउट स्टेज आहे, नॉकआउटचे मॅचेस आहेत। सामना जिंकलात तर सेकंड राऊंड मध्ये, सामना हरलात तर स्पर्धा सोडावी लागेल। जाऊयात मॅच कडे। ओपनिंगची जोडी स्ट्रायकर एंडला अक्षय, नॉन स्ट्राइक एंडला समीर। जसे की लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतंय। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। ग्रीन सिग्नल पंचांचा येतोय, स्टॉप वॉच ऑन होईल, पहिला चेंडू टाकला जाईल। 1:12 झालेले आहेत, 1:12 पहिला चेंडू यावेळेस पडतोय। दोन्ही संघांनी याची दखल घ्या। सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू स्विंग अँड मिस। अगदी आपण पाहत आहोत फिंगर रोल केले होते, टप्पा पडल्यानंतर यावेळेस वळण घेणारा बॉल फलंदाजाला तितकासा मोठा फटका खेळण्यासाठी लायसन्स दिलेलं नाहीत। पहिला चेंडू आलेला डॉट बॉल पाहायला भेटतोय। आकाश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटला आणि लाजवाब सुरुवात करून देतोय। शांत ठेवलाय पहिल्या चेंडूवरती अक्षयला। ऑन साइडला बॉलला टर्न केलाय, गॅप मोठा आहे। यावेळेस चेंडू मात्र निघालाय मिड विकेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे आणि यावेळेस इथे ठोकला गेलाय चौकार। 4 धावा। साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेयर यांचा सनसनीत चौकार। पहिल्या चेंडूवरती आलेला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले हे ओळखावं लागेल फलंदाजांना। तोडफोड फलंदाजीसाठी फलंदाज जाणला जातोय, पॉवर प्ले फोडण्यासाठी फलंदाज जाणला जातो आणि सध्या तरी ती ओळख पटवून देतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। अक्षय ठोकलेला पहिला चौकार। यावेळेस स्ट्रेट हिटचा फटका खेळायचा होता, यावेळेस आपण पाहत आहोत ऑन साइडला बॉल चाललाय, चेंडूला गाठले आहे सीमारेषा। पाहूयात प्रयत्न तिथे करतायत, बॉल आतमध्ये ढकललाय की नाहीत हा तर प्रश्नच राहिलेला आहे, परंतु उर्वरित धावा धावून पळून मात्र यावेळेस कंप्लीट केल्या जातील। खूप चांगले एफर्ट, खूप चांगली कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे। ओके चला, बॉल चेक केलं जाणार आहे, पंच आम्हाला यावेळेस इशारा कळवत आहेत। बाउंड्री चेक केली जाईल। हा पहा लॉफ्टेड फटका होता आणि त्यानंतर घडले काय तर त्याची पाहणी सध्या तरी आमचे तडंपार करतायत। एक्झॅक्ट जंप कशा पद्धतीने घेतलेले आहे, बॉल कधी कुठून फेकला गेलाय याची सगळी काही पाहणी सध्या तरी करतायत। ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून खूप सारं प्रेक्षकांचे एन्जॉयमेंट घेत आहेत। चौकार दिला गेला पंचांकडनं, 4 धावा मिळणार आहेत। चौकार यावेळेस सिग्नल आलेला आहे तडंपायचा आणि इथे झालेली थोडीशी खराब फिल्डिंग। ओव्हरऑल आपण पाहत आहोत हा बॉल अडवत असताना जो जंप घेतलाय तो कदाचित बाउंड्री लाईन टच झालेला आहे आणि त्यानंतर तो जंप घेतला आणि त्याचमुळे तडंपारनं दिलेला इशारा यस। 4 धावा, चौकार मिळालेला आहे। खूप चांगले साथ देत आहेत दोन्ही फलंदाज, खूप चांगलं बॉन्डिंग पाहायला भेटतोय। ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवत आहेत। मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे, पुरेपूर फायदा घेतला जाईल। ओव्हरऑल पूर्णपणे हा चेंडू मात्र सोडून दिला गेला। पंचांनी लगेचच इशारा कळवलाय व्हाईट बॉलचा। दोन्ही हात समांतर आलेत, अवांतरची मदत मिळेल। अवांतरच्या मदतीनंतर धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलक आहे 9 धावा। खूप चांगलं स्कोर कार्ड हलतं डुलतं ठेवलं गेलेलं आहे प्रत्येक चेंडूवरती। यावेळेस टायमिंग हवं तसं नव्हतं, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल मागे जात होता। शॉट यावेळेस फाईन लेग ठेवला गेलाय, चांगला वापर होतोय। जिथे की फील्ड पोझिशन आपण पाहिली तर अगदी आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फील्ड पोझिशन राहिलेले आहे तसे चेंडू हाताळले गेलेत। 2 चौकार मारल्यानंतर काही चेंडू देखील चांगले राहिलेत। धावफलक पुढे सरसावलाय, धावा झालेल्या आहेत 10 धावा धावफलकावरती। लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस आता समीर पाहूयात या मॅच मध्ये कसं अकाउंट ओपन करेल।
यावेळेस झाली आहे दांडीगुल. फलंदाज त्रिफळाचीत होतोय. फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. पहा काय घडलं होतं. सफळ झाले होते पूर्णपणे. आपण पाहत आहोत स्ट्रिक दाखवल्या होत्या, मग त्या स्ट्रिक वाकवल्या गेल्यात. पूर्णपणे ओव्हरऑल बॉडी बॅलन्स स्थिर ठेवता आलेलं नाही. कॉन्सन्ट्रेशन कमी पडलं. स्ट्रोक सिलेक्शन चुकीचं राहिलंय आणि धक्का क्रमांक पहिला दिला गेलाय. छावा स्पोर्ट्स आंबिवली संघाला पहिला झटका. नवीन फलंदाज रवी. 10 धावसंख्येवरती धक्का क्रमांक 1. मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात हवी होती ती मिळाली होती, परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर गोलंदाज ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून जी कामगिरी हवी होती ही ब्रेक थ्रू मिळवून देणं हे गरजेचं आहे आणि ते सध्या तरी गोलंदाज करत असताना आकाशच्या खात्यामध्ये आलेली विकेट, महत्वपूर्ण बहुमूल्य विकेट, जी की घातकी विकेट असू शकली असती, त्या विकेटला थोडंसं शांत ठेवण्यामध्ये मी म्हणेन गोलंदाज आकाशला यश आलंय. कारण एक विस्फोटक फलंदाज होता, त्याला अगदी शून्यावरतीच बाद करण्यामध्ये यावेळेस यश मिळालंय. नवीन फलंदाज इनाट नंबर 3 वरती येतोय रवी. जबाबदारी खूप मोठी आहे. सामना खूप महत्वाचा आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर विजयवरती विजय मिळवणं खूप महत्वाचे आहेत. ऑन साइडला यावेळेस हो चांगला फटका आहे. पाडल स्वीप केला गेलाय. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणी चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. 4च्या मदतीने आता ओव्हर क्रमांक पहिली आपण यावेळेस पाहत आहोत इथून समाप्त झालेले आहे. पहिल्या ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 14. हा वेल स्टार्ट म्हणावा लागेल. हा खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. विकेट एक गेलेली आहे, परंतु धावा ज्या हव्या होत्या त्या मी म्हणेन मिळालेल्या आहेत या इनिंग मध्ये. पहिला ओव्हरचा खेळ अगदी आपण पाहिला. ओव्हरऑल पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि त्यानंतर 14 धावा धावफलकाला कलेक्ट केल्या गेल्यात. एका बाजूला संघ आहे तो छावा स्पोर्ट्स आंबिवली, ज्याने की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक मोठं धाडस केलंय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करण्यासाठी जो संघ आहे दादू स्पोर्ट्स सेतू सपाटा संघ. हाही संघ या वर्षामध्ये खूप चर्चेमध्ये आहे आणि त्याचा खेळ दोन्ही बाजूने झालाय. रफ अँड टफ फाईट पाहत आहोत. खूप मोठा सामना सध्या तरी अनुभवाला भेटतोय. जाऊया दुसऱ्या ओव्हरकडे. भगवान ठाकरे यावेळेस आता बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतो आहे. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा अक्षय, ज्याने की आतापर्यंत या इनिंग मध्ये 2 चौकार पहिल्या ओव्हर मध्ये मारले होते. अपेक्षा आहेत एक मोठी इनिंग येऊ शकते या इनिंग मध्ये. वेट केलं होतं बॉलचं. वेट अँड वॉच. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय चव्हाण. चेंडू सीमा पार. दणदणी चौकार. गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. चला बॉल तिकडनं द्यायचा आहे लवकरात लवकर. खूप चांगले स्ट्रोक खेळले गेलेले आहेत. स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर पाहायला भेटत आहे. बॉडी लाईन वरती अगदी आपण पाहत आहोत शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, यावेळेस पुल केलं गेलं आणि बॉलला गुल केलं गेलेलं आहे. चौकार वसूल झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि चौकाराच्या मदतीने आता धाव फलक पोहोचलाय 18 अंकावरती. 40 गाठायचे आहेत. 40 प्लस धावा काढायच्या आहेत. या उद्देशानं सध्या तरी ही फलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. फील्ड पोझिशन खूप महत्वाचे असणार आहे या ओव्हरमध्ये, जिथे की आपण पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहिलं. 2 क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु यावेळेस 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये दिसत आहेत. डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर. फटका फसला. विकेट मिळू शकेल इथे दिसत आहे. झेलबादच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक दिला गेला दुसरा. मिळते आहे अक्षयची विकेट. फलंदाज अक्षय आउट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. खूप चांगला कन्सेप्ट या स्पर्धेच्या अंतर्गत आपण ऐकत आहोत आणि नक्कीच प्रत्येक आमच्या पाहुण्यांकडनं जे साथ मिळालेली आहे आमच्या गणेशजी कांबडी साहेबांना, ते अगदी धूनच्या द्वारे यावेळेस प्रेक्षकांपर्यंत ती धून पोहोचवली जात आहे. नवीन आलेला फलंदाज
सगळ्यात महत्वाचा आणि घातकी फलंदाज. धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 18 वरती 2 विकेट गेले. आणि आता मयूर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज मिडल ऑर्डर मध्ये त्याला पाठवलं गेलंय. संकट मोचक म्हणून सातत्यानं संघावरती कार्य करत असतो. यावेळेस देखील संघ संकटामध्ये आहे, कारण टॉप ऑर्डर अगदी ढासळलेली आहे. 18 वरती 2 विकेट. फुलटॉस होता, यावेळेस मोठा फटका खेळू दिलेला नाहीत. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल पाहायला भेटतोय. शरीरापासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न, म्हणजेच गोलंदाजाचं माइंडसेट आहे की बचावात्मक गोलंदाजी करायची आहे. विकेट वरती अगदी आपण पाहत आहोत विकेटचा कोणताही प्रयत्न नव्हता. टाकला गेला डॉट बॉल. ऑन साइडला टर्न करायचा होता. वेग अगदी कमी केला गेला, गती मागे खेचली होती. लेंथ अँड लाईन मध्ये चेंजेस. यावेळेस भगवान ठाकरे आपलं वर्चस्व दाखवतो या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल वरती चौकार आला आणि त्याच्यानंतर चौकाराचं प्रत्युत्तर विकेट न केलं. आणि त्यानंतर मयूर आता संघर्ष करतोय. मयूर या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय. मोठा खेळाडू आहे, परंतु सध्या तरी त्याला शांत ठेवण्यामध्ये यश मिळतंय भगवान ठाकरेला. धाव फलक 18, गेला 2 विकेट. पुन्हा एकदा फलंदाज मयूर सज्ज. यावेळेस टायमिंग फसलाय, फटका फसलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. झेल दिला गेलाय. मयूरशी देखील विकेट. 0 वरती बाद. धक्का क्रमांक 3. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. 3 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. डाव अगदी डगमगला गेलेला आहे या इनिंग मध्ये. बॅटिंग करण्याचं एक मोठं धाडस केलंय, परंतु यावेळेस फलंदाज तसे तितकेसे थांबलेले नाहीत. विकेट वरती तुम्हाला वेळ घ्यावा लागेल, सेट व्हावं लागेल. उर्वरित 4 षटकांचा सामना आहे आणि पूर्णपणे आता ओव्हरऑल गळती लागलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट गेलेत. टॉप ऑर्डर ओव्हरऑल पूर्णपणे ढासळली आहे. महत्वाची विकेट. रवी आणि आता शुभम मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवत आहेत. धाव फलकावरती 18 धावा. शिवम नवीन फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो आहे. सफल झाले होते. स्टिक अगदी यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं लेगस्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. आउटसाइड दी लेग स्टंप. बाहेर चालला बॉल आणि धाव फलक आता पुढे सरसावते. धावा झाला 19. शांततेत खेळ चालू राहिलाय. बागफूट वरती जाऊन यावेळेस स्क्वेअर कट केलाय. चांगला स्ट्रोक आहे. गॅप मोठा आहे. यावेळेस चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरनं एक्सा कव्हर मध्ये आलाय. बॉल अडवतो शेवटच्या मोमेंटला. हे खूप महत्वाचं. व्हेरी गुड फिल्डिंग. खूप चांगले एफर्ट मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. चौकाराची अपेक्षा होती, परंतु 2च मिळत आहेत. धाव फलक पोहोचला 21. चिंचपाडा संघ चला ऑफिशियल आता हा शेवटचाच पुकार आहे. खूप सारा पण वेळ घेतलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ज्ञानेश्वर खूप महत्वाची सूचना, टॉस साठी यायचं आहे. चला तर 2 ओव्हर झालेले आहेत. आकाशनं टाकलेलं पहिलं षटक 14 धावा खर्च झाला. त्यानंतर भगवाननं टाकलेलं हे षटक, जिथे की आपण पाहायला गेलं तर फक्त 8च धावा या ओव्हर मध्ये 7च धावा मिळालेल्या आहेत आणि धाव फलक पोहोचलं 21. नवीन गोलंदाज जे की भगवान ठाकरे यांचे बंधू, छोटे बंधू आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्क वरती 21 धावा. 21 धावा धाव फलकावरती इथे पाहायला भेटत आहेत. सरळ रेषेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टेचिसचा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आलाय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग होते. चांगला थ्रो. एकच सिंगल मिळेल. थोडंसं शांत ठेवलं गेलंय. चिंचपाडा संघ चला आपण रिपोर्ट करायचा लवकरात लवकर. सिंगल डबल न धाव पुढे नेला जातोय. सिंगल डबल न प्रत्येक चेंडूवरती धावा काढल्या जात आहेत. ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की 40+ जाण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करेल संघ आणि त्या प्रयत्न चालू आहेत. फटका फसलाय. मिड विकेटचा फिल्डर धावतोय. जज करतोय. जजमेंट चांगलं दिसलंय. भगवान ठाकरेने झेल पकडलाय. फलंदाज यावेळेस झाला अजून एक बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट.
शिवम देखील यावेळेस परतलेला आहे डगआउटला. खूप सारा विकेट यावेळेस या इनिंग मध्ये येत आहेत. त्याचं कारण राहिलंय लाजवाब फिल्डिंग. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, जे क्षेत्ररक्षण सातत्याने चालवलं गेले, जे प्लॅनिंग चालवलं गेलंय, जे ट्रॅप रचले गेले, सगळे काही सक्सेसफुल ठरलेले आहेत. आज ओव्हरऑल प्रत्येक संघ प्लॅनिंग करून येणार आहे. आज ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर प्रत्येक संघाला ही स्पर्धा जिंकायची आहे. त्या उद्देशानं खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पहिल्याच दिवसामध्ये पाहायला भेटू शकतोय. परंतु सध्या तरी डाव थोडासा डगमगला गेलाय. हा डाव सावरला जाईल का? षटक क्रमांक 3 आकाश ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस होता, पुन्हा एकदा टायमिंग हवं तसं साधलेलं नाहीत. फटक्यामध्ये ताकद कमी दिसतंय. टायमिंग स्ट्रोक यावेळेस दिसलेलं नाहीत. एक सिंगलच्या मदतीने धावफलकात जाऊन पोहोचले 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला भेटतायत. आत खोलू दिलेले नाहीत. चौकार षटकारापासून वंचित ठेवलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये आलेल्या 2 चौकार, त्यानंतर एकही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला नाहीत. बॅटची कडा, मागे बॉल चाललाय. खूप चांगले एफर्ट. लाजवाब झेल पकडला गेलाय. फलंदाज आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. चला फर्स्ट एड जे असेल आयोजक चला लवकरात लवकर आपण तिथे पोहोचवायचं आहे. विकी सर थोडस फास्ट जायचं आहे. थोडस इजा झाली असावीत. खूप चांगला प्रयत्न राहिलाय. एफर्ट लाजवाब राहिले, त्याचमुळे थोडासा दुखापतग्रस्त खेळाडू झालेला आहे. पाहणी होत आहे. फर्स्ट एड घेऊन गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरऑल आज खूप चांगलं शेड्यूल पाहायला भेटत आहे. खूप चांगले मॅचेस. त्याच्यामध्ये पुढचा सामना कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी संघाच्या विपक्षामध्ये चिंचपाडा, आणि त्यानंतर पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना सावरोली बी विपक्षामध्ये जेपी स्पोर्ट्स रानविहीर. हा संघ देखील, हे टीम देखील आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत खेळ दाखवताना पाहायला भेटणार आहेत. जास्तची इजा नसावीत हीच अपेक्षा आपल्याकडनं असावी. कारण यावेळेस आपण पाहत आहोत पूर्णपणे ओव्हरऑल चेंडूला पकडण्यासाठी पूर्णपणे शरीर अगदी झोतलेलं होतं, आणि त्यानंतर झेल मात्र सोडला गेलेला नाही. हे महत्वाचं आहे. जान जाय पर शान ना जाय या पद्धतीने केलेला हा प्रयत्न, आणि तिथे प्रयत्नामध्ये यश मिळाले गोलंदाजाला. आकाश ठाकरेच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट. आतापर्यंत 5 विकेट गेल्यात. 5 धक्के दिले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला पाठवला गेलाय. नवीन फलंदाज दाखल होते सोपान. टीमचा तारणहार आहे, टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन फ्रॉम द फ्रंट. यावेळेस हे दाखवावं लागणार आहे. कॅप्टनची जबाबदारी दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुललेनचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगनला बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक धावत येतोय. लॉंगन मधनं गेलाय. फास्ट थ्रो केलाय. बॉल लावला जाईल, आणि यस फिंगर अप झालेले आहेत. 1 शॉट आणि त्यानंतर रन आउट, म्हणजे धाव मिळणार नाहीत. घडलंय काय, बिघडलंय काय? पहिला रन घेत असताना तुम्ही 1 शॉट अर्जित केले आहे पंचांनी. दुसऱ्या रनामध्ये तुम्ही विकेट मिळवले, अगदी रनआउट झालेले आहात. धावच दिली जाणार नाहीत. प्रयत्न पुरे राहिलेले आहेत. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. 23 वर 6 धक्के दिले गेले. चला नवीन फलंदाज फास्ट यायचा आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 6 दिला गेलाय. कॅप्टन बाद झालेले आहेत. सोपान देखील नाराज करतायत. कॉलिंग चुकीचं राहिलंय. खूप चांगला थ्रो राहिलाय. लॉंगॉन मधनं डायरेक्ट स्ट्रायकर एंडला फेकी, आणि त्यानंतर लावला गेलेला बॉल मिळाली आहे महत्वपूर्ण बहुमूल्य विकेट. फलंदाज सोपान आउट झालाय. सोपानशी देखील विकेट. 6 विकेट गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 23 वरती 6. डाव पूर्णपणे यावेळेस डगमगला गेलेला आहे. हॅलो, चला चिंचपाडा टीमचे कॅप्टन लवकर उपस्थित जा. चिंचपाडा शेवटचा कॉल. ऑफिशियल चिंचपाडा अजय फसाले, लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग का. ऑलरेडी तुमची 3री मॅच होती. नोंद घ्यायची, लवकर या. थँक्यू. पहा चिंचपाडा संघ आपल्याला लवकरात लवकर यायचं आहे, कारण ऑलरेडी तुमचा 3रा सामना होता मित्रांनो, लक्षात घ्या. ऑन साइडला यावेळेस प्रॉपर टायमिंग दिसतंय.
जितकी जास्त उंची आहेत अंतर गाठता आलेलं नाहीत आणि इथे मिड विकेटला झेल देऊन परतेल फलंदाज. धक्का क्रमांक 7. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. मोठ्या स्टेज वरती खेळतायत, मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि मोठं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल, परंतु आतापर्यंत तसं दिसलेलं नाहीत. आता बॅटिंग का घेतलेली आहे हा पडलेला सगळ्यात मोठा मी म्हणेन प्रश्न आहे मैदानाच्या आतमध्ये. छावा स्पोर्ट्स आंबिवली संघ धावफलकावरती धावा आहेत 23 धावा झालेल्या आहेत आणि गेल्या 7 विकेट. खूप गोलंदाजी लाजवाब. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2च धावा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे यशस्वी षटक आपण पाहिलं मित्रांनो. आणि 4 विकेट तिसऱ्या ओव्हरमध्ये गेल्यात आणि आता चौथ्या ओव्हरचा खेळ चालू झालाय. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. ओव्हरऑल पूर्णपणे खेळ आतापर्यंत दादू स्पोर्ट्स सेतूचा संघाचा. बोलबाला दिसतोय, गॅप मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आलाय, जजमेंट चांगलं दिसलंय. भगवान ठाकरेनं अजून एक झेल मिड विकेटला पकडलाय. धक्का क्रमांक दिला जाईल. यस मिळाली आहे 8वी विकेट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. या स्पर्धेमध्ये पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये सगळे काही पाहायला भेटतंय की काय. कारण एक इनिंग आपण पाहिली कॅन्डीची, तब्बल इंडिव्हिज्युअल त्यानं 94 धावा ठोकला गेल्या मॅच मध्ये. आणि या इनिंग मध्ये अशी सिच्युएशन आहे की आंबिवली सारखा फलंदाज सध्या तरी आता ऑल आउट होतोय की काय हा प्रश्न पडलाय. कारण 8 विकेट गेल्या 23 धावसंख्येवरती. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन ऑनसाइडला बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये येतोय, फास्ट आहे, खूप चांगली फिल्डिंग यावेळेस भगवान ठाकरे करतोय. सिंगल न पुढे सरसवलं जाईल धाव. कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी संघाचे कॅप्टन अजय सला पण टॉस साठी आता यायचा आहे. आदिवासी असोसिएशन शहापूर तालुक्याचे आपण पाहत आहोत अध्यक्ष आहेत आणि तथा कॅप्टन देखील आहेत उंबरमाळी संघाचे. यावेळेस प्रॉपर टायमिंग, प्रॉपर यावेळेस कनेक्शन, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर. यस इट इज मॅक्झिमम 6 धावा. हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. फायनली सूरजच्या बॅट मध्ये एक मोठा धमाका आपण मित्रांनो पाहिलाय आणि या षटकारानंतर धावफलक पोहोचले 30 धावा. 30 धावा धावफलकावरती 1 ते 2 मोठे अजून स्ट्रोक आले तर टार्गेट चांगलं होऊ शकते. मिस्ट्रामिंग स्ट्रोक, कॉटन बॉलची संधी होती, प्रयत्न अपुरे राहिलेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. दुसऱ्या एंडला आपण पाहत आहोत नॉन स्ट्राइक एंडला इथे विकेट मिळेल असं दिसतंय. अजून देखील चर्चा 30 होत आहे आणि यस फायनली इथे आपण पाहत आहोत 1+ विकेट. फलंदाज अजून एक बाद झालाय. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. यावेळेस फुल टॉस करून बसलाय, त्याच्यावरती फुल टोल वसूल होईल का पाहूयात. खूप चांगली फिल्डिंग आणि आता यावेळेस घडते काय बिघडते काय यावेळेस पाहूयात. पंचांनी आउट दिलेला आहे असं दिसतंय. नो बॉलचा इशारा तर कळवला गेलेला आहे आणि तिथे आपण पाहत आहोत त्यानंतर धावा काढण्याचा प्रयत्न झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि ओव्हरऑल 9 विकेट गेल्यात आणि ही आता 10वी विकेट असू शकते. त्याचमुळे संघ ऑल आउट झालेला आहे. संघ ऑल आउट झालाय असं वाटतंय. ओके चला तर चेक तिथे बाउंड्री करायची आहे असं पंच कळवत आहेत आम्हाला. ओके बाउंड्री चेक करायची आहे ती, ठीक आहे. चला इशारा तडंपार कडे येतोय. बाउंड्री चेक केली जाईल तिथे झेल म्हणजे जो बॉल अडवलाय की यशस्वी बॉल अडवलाय का याची पाहणी आपण करणार आहोत.
कारण खूप काही निर्भर त्या बाउंड्रीवरती आहे. चला सेव्ह केला गेला धावा, झेल पकडला गेलाय तो असं दडंपार आम्हाला सांगतायत आणि त्याचमुळे संघ ऑल आउट झालाय. संघ ओके रनआउट मुळे आपण पाहत आहोत ऑल आउट झालेला आहे संघ. 1+ विकेट. ओके प्लस धाव त्यानंतर रनआउट. ओके 2 धावा मिळतील आणि 2 धाव संख्यानंतर टार्गेट सेट झालेला आहे. 31 होत्या 2 मिळतील झाला 33 आणि करायच्या आहेत या मॅच मध्ये 34 धाबा. 33 धाबा झाला 34 करायच्या आहेत आणि किस आपण पाहत आहोत पहिल्या इनिंगचा ओव्हरऑल खेळ मात्र समाप्त झालाय. डाव अगदी थोडासा डगमगला गेला परंतु मी म्हणेन यावेळेस जी गोलंदाजीची भेदक मारासाठी जो संघ ओळखला जातोय तसा जर या गोलंदाजीमध्ये दिसला तर हेही टार्गेट मोठं होईल. परंतु या धावा चेस केल्या जातील की डिफेन्स हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये या करूयात बदलाव आणि ऐकूयात पुन्हा एकदा विशाल पाटील सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. थँक्यू सो मच हर्षलजी पवार. आणि या परिसरामध्ये जेव्हाही येतो आणखीन नवीन नवीन कलाकारांसोबत ओळख होते. फार चांगले समालोचन हर्षलजी पवार यांचंही आपण ऐकलं. मागील पर्वामध्ये फर्स्ट टाइम विकीजी शेवाळे यांना आम्ही ऐकलं आणि फार चांगलं वाटलं. आणि सातत्याने हीच अपेक्षा मी ठेवतो जेही आमचे युवा कलाकार आहेत तुम्ही कोणत्या रिजनमध्ये राहता कोणत्या विभागामध्ये राहता ते मॅटर नाही करत मित्रांनो. तुमच्याकडे जर कला आहे त्या कलेला पुढे कसं नेता येईल त्या क्षेत्रामध्ये पुढे कसं जाता येईल त्यासाठी तुम्ही तुमचा प्रामाणिक प्रयत्न करत राखलं पाहिजे. कारण आज जर आपण पाहिलं एक प्लेयर म्हणूनही विचार केला एक कॉमेंटेटर म्हणूनही जर विचार केला तर कोणी पहिल्याच दिवशी सुपरस्टार नसतो. त्या स्टारला सुपरस्टार बनण्याकरिता वेळ लागतो आणि त्या बिटवीन जी मेहनत असते ना ती मेहनत करत असताना तुम्ही कधी गिवअप नका करू. प्रयत्न करत राखले ना तर मी नेहमी उल्लेखही करत असतो की जो लढत राहतो जो प्रयत्न करत राहतो तो एक ना एक दिवस यशापर्यंत पोहोचतो. बट जो थांबतो जो कुठेतरी नेगेटिव्ह थॉट्स आणतो तो एक दिवस संपतो. म्हणून महत्त्वाची गोष्ट ही राहते की कधी कधी ना रिझल्टपेक्षा जास्त मॅटर प्रोसेसही करतं. सो म्हणून ना तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये आहेत ना प्रोसेसकडे लक्ष द्या. आणि क्रिकेट खेळत असताना एक मॅचमध्ये ना हार जीत या गोष्टी तर होत राहतात मित्रांनो. बट त्या बिटवीन जी प्रोसेस आहे हार आणि जीतपर्यंत पोहोचण्याआधीचा जो खेळ आहे त्यामध्ये खेळाडू म्हणून तुम्ही कधीही हाच माइंडसेट ठेवा की नशिबामध्ये विजय येवो अथवा पराभव येवो मी माझा 101% माझ्या टीमसाठी देईन. आणि या इंटेन्शनने तुम्ही खेळाल ना तर तुम्ही कोणत्याही खेळामध्ये फार पुढे जाऊ शकता. अपेक्षा ठेवूया की या मॅचमध्ये देखील तसाच खेळ आपल्याला दोन्ही टीमचा पाहायला मिळेल. पहिलं सत्र समाप्त झालं 33 बनवण्यात आला आणि 34चा टार्गेट सेट करण्यात आला. मॅच बिटवीन आपण पाहत आहोत आफ्टरनून सेशनमध्ये छावा 11 आंबिवली आणि त्यांचा अगेन्स्ट टीम दादू स्पोर्ट्स हेदूचा पाडा. याआधी पण मला असं वाटतं एक आपण हेदूचा पाडा टीमच पाहिली होती फर्स्ट मॅच ज्यांनी 18 मध्ये 18 डिफेंड केला होता. सलामीची जोडी जितेश आणि भगवान आणि फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर तयार होतात अक्षय. विजयाच्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. पहिला बॉल बॉलर बॅक स्ट्रोक होता समोरच्या दिशेने मिड ऑनला चांगली फिल्डिंग थ्रो येतो आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. त्यानंतर आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स मी त्यांचाही उल्लेख करेन. भरपूर चांगली अंपायरिंग जर आपण पाहिलं तर फक्त शहापूर मर्यादित नव्हे तर आमचा भिवंडी परिसर असो कल्याण डोंबिवली परिसर असो फक्त ठाणे नव्हे रायगड असो आणि महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये जाऊन चांगली अंपायरिंग ज्यांनी नेहमीच केलेली आहे असे निरंजन सावंत सर त्यानंतर देशमुख सर असतील त्यानंतर रमेशजी म्हात्रे सर असतील त्यांच्या माध्यमातून चांगली अंपायरिंग देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. 34चा चेज. बट मी याही क्षणाला म्हणेल की
बॉलिंग जर चांगली केली तर याही रन्स डिफेंड होऊ शकतात, बट जर अशा प्रकारे बॉलिंग झाली तर त्यात नंतर कार्य अवघड आहे. बॉल दरम्यान 1 बाउन्स चालला बाउंड्री लाईनचा बाहेर, पकला चौकार या दुसऱ्या सत्रामधला. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. आणि सध्या सगळीला कुणाल दायरे यांची भरपूर चांगली ऑपरेटिंग आपण पाहत आहोत. ते देखील सध्या सगळीला 2 गोष्टी एका वेळेला हँडल करतात, कारण ते देखील फार मोठे कलाकार आहेत. बाउंड्रीने सुरुवात झाली. टीम टोटल आता 5 वरती. बघा मागील सामन्यामध्ये आपण फर्स्ट मॅच जी झाली होती तिथे 18 मध्ये 18 डिफेंड होताना आपण पाहिला. त्या अनुसरून एक गोष्ट तर आपल्याला समजते क्रिकेटमध्ये की जोपर्यंत ना प्रतिस्पर्धी संघ जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न कधी थांबवू नका. सो दॅट्स वाय मी फिल्डिंग टीम सध्या सगळीला छावा 11 आंबिवलीसाठी देखील तेच म्हणेन की अजूनही बघा रन्स बाकी आहेत, फाईट करायला हवी आहे. फुल लेंथ लॉफ्टेड फटका मिड ऑन इनफिल्ड मध्ये आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. इट इज अ सनसनीत चौकार आला. सन्माननीय सुभाष दादा डिंगोरे साहेबांचे मी उल्लेख करेन, कारण त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर्ड झालेली आहे. जे एस टी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेचे प्रोप्रायटर आहेत. त्यांचे विशेषतः आभार आपण व्यक्त करूया. त्यांचे महत्त्वाचे योगदान या स्पर्धेकरिता आम्हाला लाभलेलं आहे. बाउंड्री आली. टीम टोटल आता 9 ऑन द बोर्ड. यस, थँक्यू. टॉस केला जातोय पहिल्या फिरतीला. चौथा सामना कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी त्यांच्या अगेन्स्ट चिंचपाडा. टॉस देखील केला जाईल, बट सध्या सगळीला बॉलिंग ज्या प्रकारे करायला हवी त्या प्रकारे होत नाहीये. कारण महत्त्वाची गोष्ट काय राहिली, मी क्रिकेटच्या बेसिक्सचा नेहमी उल्लेख करत असतो. आणि तो मी का करतो, कारण एक बॉलर म्हणून जेव्हा तुम्ही पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करताना ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट आहे त्याप्रमाणे बॉलिंग करणंही महत्त्वाचं राहिलं. जर तुम्ही 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर जे ठेवलेत, एक लॉंग ऑनला एक डीप मिड विकेटला, आणि बॉल जर तुम्ही पायावरती फुल टॉस टाकाल तर ते हिंदीमध्ये म्हण मला आठवते, आ बेल मुझे मार. तशा प्रकारे गोष्ट ही झाली. तुम्ही बॅटरला निमंत्रण देतात मोठे फटके खेळण्यासाठी. आता फुल लेंथ. तेच तर मी सांगतोय की 2 फिल्डर जे डीप मध्ये आहेत ना त्यांना तुम्ही कशा प्रकारे प्ले मध्ये आणू शकाल त्या प्रकारे तुम्हाला बॉल टाकायचं. पण त्या विपरीत जर तुम्ही बॉल टाकाल तर बाउंड्री येण्याचे चान्सेस वाढतात. सिंगल मिळेल. टीम टोटल आता 14 धावा फलकावरती. बट होनेस्टली सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे ना की प्लॅन बनवणं सोपं असतं, बट प्लॅन मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करणं त्यापेक्षाही जास्त कठीण असतं. पण याही क्षणाला अजूनही सामना पूर्णपणे संपलेला नाही. अजूनही जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. 20 अजूनही करायच्यात, बट स्टार्ट चांगला. बॉल हवेमध्ये आगे ऑन साइडला उडवलाय, बॉलला पाठवलाय हवाई यात्रेसाठी डीप मिड विकेटचा वर्ण हा पकला सिक्सर या इनिंग मधला 6. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. टॉस केला जातोय एका बाजूला कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी अजय पिचाडन कंपनी आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचपाडा. आदिवासी सरपंच चषक हा कॉल आणि टॉस जिंकलाय चिंचपाडा संघ. काय डिसिजन असेल? बॅटिंग. आदिवासी सरपंच चषक मॅच सुद्धा चालू आहे. काय सांगाल आयोजनाबद्दल? सातत्याने ही स्पर्धा या विभागामध्ये मागच्या वर्षी पर्व पहिलं होतं, या वर्षी पर्व दुसरं आहे. तितक्या ताकदीने ही स्पर्धा उभी राहते. काही कशा प्रकारे पाहता या मॅच कडे? आयोजन तर खूपच चांगलं आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला सहभाग दिला आयोजकांचे मी अभिनंदन करतो. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच अजय पिचड सर. शो द गुड गेम. थँक्यू सो मच विकीजी. फक्त पुन्हा एकदा टॉस रिपोर्ट अनाऊन्स करा विकीजी. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 20 धावा आणि या फर्स्ट ओव्हरने आता असं वाटतं की या सामन्याचा निकाल जाहीर केला की काय, कारण 34च्या चेजमध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये 20 धावा बनवलेल्या आहे टीम. दादूचा
दादू स्पोर्ट्स माफी असू दादू स्पोर्ट्स हेदूचा पाडा टीमने. नेक्स्ट मॅच चिंचपाडा वन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. स्वर्गीय दादू स्पोर्ट्स हेदूचा पाडा संघ सध्या घडीला या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. सिंगल आणि टीम टोटल आता 21 ऑन द बोर्ड, 21 धावा फलकावरती आणि आता फक्त आवश्यकता आहे 13 धावांची या सामन्यामध्ये टीम हेदूचा पाडाला. समीकरण फार सोपं झालं. पुलचा फटका ऑन साइडला आणि कनेक्शन लाजवाब, फुल अँड पॉवरफुल, बिग वन, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. दणदणीत षटकार झाला. बॅक ऑफ लेंथ होता, पुलचा फटका आला, डीप स्क्वेअरलेगचा वरनं बॉलला पाठवलं 6 धाव्यांसाठी. आता साऊंड यस आला, एज लागली आहे, सफलता मिळेल. पगला धक्का जरूर लागला बट मेहरबा आते आते देर हो गई, कारण ही विकेट स्टार्टिंग लेवलला हवी होती. अर्ली स्टेजवरती विकेट काढणं महत्त्वाचं होतं बट ते झाले ना की ही एक मॅच विनिंग ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली जी ब्रेक झाली आहे अवघ्या 27 धाव्यांवरती. आपला झटका साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. राज मोटर्सचा उल्लेख दरम्यान करण्यात आला आणि फार चांगली कन्सेप्ट खऱ्या अर्थाने सरपंच साहेबांनी आणलेली आहे. कारण प्रत्येकी जर आपण पाहिलं 4-6 विकेट, त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं योगदान लाभलेलं आहे त्यांची क्लिप आपल्याला ऐकवली जाते. हुकचा फटका आला आणि बॉल थेट दरम्यान चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनचा बाहेर. आता 1 बाउन्स की ओव्हर द लाईन, ओव्हर द लाईन, षटकार 6. असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे, फक्त एकच धाव आता करायची अगदी इझिली. या मॅचमध्ये आपल्याला स्वर्गीय दादू स्पोर्ट्स हेदूचा पाडा, या आधी देखील आपण हेदूचा पाडा एक टीम पागली होती फर्स्ट मॅचमध्ये ज्यांनी बॉलिंगच्या जोरावरती इझिली बाजी मारली. त्यानंतर या मॅचमध्ये आता स्वर्गीय दादू स्पोर्ट्स हेदूचा पाडा बॅटिंगच्या जोरावरती आता अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतं. फक्त एकच करायची आहे बट दुसऱ्या बाजूने नाखुश असेल टीम छावा 11 आंबिवली, कारण कुठेतरी आणखीन एक्स्ट्रा काहीतरी करू शकलो असतो, आणखीन बेस्ट देऊ शकलो असतो बट ते झालं नाही आहे. लीडिंग एज बॉल हवेमध्ये आहे, स्वतः बॉलर येतात, कॉटन बॉल चा स्वरूपामध्ये मिळेल विकेट. धक्का आता लागलाय दुसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. राज मोटर्सचा उल्लेख दरम्यान करण्यात आला. जसे प्रोप्रायटर पांढरे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून महत्त्वाचं योगदान या स्पर्धेकरिता आहे. बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारे स्कूटी हवी असेल, बाईक हवी असेल, अगदी जर आपण रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला बाईक स्कूटी हवी असेल तर नक्कीच राज मोटर्सला भेट द्या. त्यांच्या माध्यमातून महत्त्वाचं सहकार्य या स्पर्धेकरिता आम्हाला मिळालं आहे. विकेट मिळाली आणि बट मी तरी म्हणेन की एखादा विकेटने फरकच पडणार नाहीये. आता ही लिडिंग एज बॉल हवेमध्ये आगे, विकेट किपर येतात, आणखीन एक सफलता दरम्यान मिळेल. बॉलर मयूरला धक्का लागला आणखीन एक. आता एका धावेसाठी आणखीन किती वाट पाहावी लागेल हा प्रश्न, बट विकेट आता तिसरी गेली आहे. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. फक्त एका धावेची आवश्यकता आणि आणखीन वाट पाहावी लागेल. सध्याच्या घडीला आता बॅटर्सचा देखील ही एक रन बनवायचा मूड दिसत नाही आहे ज्याप्रमाणे ते बॅटिंग करतात, कारण टास्क फार इझी आहे आणि नो डाऊट आपल्याला हेदूचा पाडा संघ हा सामना डेफिनेटली जिंकताना दिसेल, यात मात्र कोणती शंका राखलीच नाही आहे.
यार खेळ भरपूर बाकी आहे, फक्त एका धावेची आवश्यकता. हुकचा फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. खेळ खल्लास अगदी इझिली या मॅच मध्ये बाजी मारली आहे स्वर्गीय दादू स्पोर्ट्स हेतू सपाडा टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक टीम छावा 11 आंबिवली. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया या सामन्याचा सामनावीर ठरलाय. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली नॉट आउट रन्स बनवला 14 आणि त्याच प्रकारे बॉलिंग करत असताना 1 षटक टाकलं, 7 धावा खर्च केला, 2 विकेट काढले. तोच भगवान ठरलाय या सामन्याचा सामनावीर. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करण्याकरिता आपण वळूया विकीजी शेवाळे यांच्याकडे. धन्यवाद. चला प्लेयर ऑफ द मॅच. कडनं हे टी शर्ट दिले गेले सामनावीरासाठी. आदिवासी सरपंच